नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, मी प्राध्यापक अमोल दाते सर. आज आपण स्पर्धा परीक्षेमध्ये सैनिक आणि त्यांना लागणारे धान्य याच्यावरचा एक प्रश्न आहे, तो शॉर्ट टेकने कसा सोडवायचा आहे ते पाहणार आहोत. तर प्रश्न असा आहे, एक सैनिक तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके धान्य उपलब्ध आहे. 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक त्या ठिकाणी आले असतील तर राहिलेले धान्य आणखी किती दिवस त्यांना पुरेल? म्हणजे मुलांना असं सांगितलंय, सुरुवातीला त्या ठिकाणी 100 सैनिक होते आणि त्यांना 10 दिवस पुरेल एवढं धान्य साठा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. पण आता काय झालं, 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ 2 दिवसापर्यंत 100 सैनिकांनी काही धान्य त्या ठिकाणी वापरलेत मुलांनो. म्हणजे याचा अर्थ 10 दिवसापैकी 2 दिवस काय झाले मुलांनो, गेलेत. म्हणजे कमी झाले. म्हणजे आता 8 दिवस शिल्लक आहेत. म्हणजे हे जे 8 दिवस शिल्लक आहेत, ते 8 दिवसामध्ये 100 सैनिकांना 8 दिवस पुरेल एवढं धान्य त्यांच्याकडे आहे. पण आता काय झालं, 100 सैनिकाऐवजी त्या ठिकाणी आणखी 60 सैनिक त्या ठिकाणी आलेत. म्हणजे आता सैनिकांची संख्या 160 झालेली आहे. याचा अर्थ असा होता, की जे सुरुवातीला 100 सैनिक होते यांनी 2 दिवस धान्य वापरलं, म्हणजे त्यांचं 8 दिवसाचं धान्य शिल्लक होतं. म्हणजे याचा अर्थ असा झाला मुलांनो, की 100 सैनिकांना 8 दिवस पुरेल एवढं धान्य त्यांच्याकडे होतं. पण आता सैनिकांची संख्या 160 झालेली आहे, तर दिवसांची संख्या किती असेल? तर त्याला आपण काय घ्यायचं? एक्स घ्यायचं. साहजिकच आहे मुलांनो, 100 सैनिकांना जर 8 दिवस धान्य पुरत असेल, तर आता सैनिकांची संख्या वाढली, म्हणजे दिवसाची संख्या काय होणार? कमी होणार. मग आपण याला काय म्हणतो मुलांनो? व्यस्त प्रमाण. आणि व्यस्त प्रमाणामध्ये समोरासमोरचा गुणाकार सारखा असतो. म्हणजेच काय? 100 गुणिले 8 होणार आणि याची किंमत बरोबर कशाची असेल? 160 गुणिले x असेल. म्हणजे याचा अर्थ x बरोबर 100 गुणिले 8 आणि त्याला भागिले किती करायचं मुलांनो? 160. अशा प्रकारे हा व्यस्त प्रमाणाचा प्रश्न आहे. मग 0 0 काय झाला? कॅन्सल. 8 1 8, 8 2 16 आणि बे 1 बे, बे पंचे 10. म्हणजे याचा अर्थ ते धान्य आता फक्त 5 दिवस पुरणार आहे. किती सैनिकांना? 160 सैनिकांना. तर अशा प्रकारे या प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. धन्यवाद.